हाय गाईज, कसे आहेत? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचा खूप 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 स्वागत आहे. तर गाईज बघा, सकाळ झाली आहे आणि मी उठले. अजून म्हणजे आंघोळ नाही झाली, तर आंघोळ करायची मला गाईज. तर गाईज बघा, इथे आता आपले स्वामी पण आहेत. श्री स्वामी समर्थ. तर गाईज बघा, आता आपण इथे आता सगळ्यांची गुड मॉर्निंग झाली मस्तपैकी. थोडासा वर्कआउट केला मी. इथे ही आपली मशीन आहे बघा, इथे ते मशीननी मी आता वर्कआउट केला थोडासा आपला. बघा ही मशीन आहे, त्या मशीनने आपला वर्कआउट केला आहे. तर वर्कआउट झाला आहे थोडासा. तर मी म्हटली चला आता आपण आपल्या फॅमिलीला गुड मॉर्निंग बोलूया. तर गाईज आता आपण मस्तपैकी छान आता आंघोळ बिंघोळ करू छानपैकी, आणि चला मग नंतर आपला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेवू आपला बाकीचा. कारण का आपल्याला कामं पण सगळी करायची आहेत. असे त्यांना क्लासला न्यायचं आहे, जेवण बनवायचं आहे. तर चला, आपली गुड मॉर्निंग खूप मस्त झाली, छान झाली गाईज. तर चला आपला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेवू. बघा मस्तपैकी आपली छानपैकी अशी आंघोळ झाली आहे. छान मस्तपैकी आंघोळ करून झाली आहे. आणि थंडीमुळे ना चेहरा एवढा ड्राय होतो ना, खूप ड्राय होतो थंडीमुळे चेहरा खूप. आणि आमच्याकडे तर एवढी थंडी आहे ना, खूप थंडी आमच्याकडे, भरपूर थंडी आहे. तर म्हणजे सकाळचं पण उठलं ना की एवढं दव पडतो ना, खूप दव पडतं. पूर्ण झाडं अशी ना ओली 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 झालेली असतात. जसे गॅलरीमध्ये झाडं लावलीत ना, अशी पूर्ण ओली ओली झालेली होती. चिमणीचा चिवचिवाट बघितला तुम्ही गाईज? बघा, तुम्हाला चिमण्यांचा चिवचिवाटाचा आवाज येईल नुसता. तर गाईज चिमण्या माझ्या ना खिडकीमध्ये बसलेल्या आहेत, तर त्यांचा एवढ्या चिमण्यांचा चिवचिव चिवचिव आवाज येते. तर आणि मस्तपैकी आंघोळ झाली छानपैकी आपली, आणि स्किन बघा किती ड्राय झाली. तर आपण त्याच्यासाठी मस्त असं लोशन लावू. चिमण्या दाखवते तुम्हाला. होच त्या तिकडे चिमण्या बघा गाईज, ती बघा दिसली तुम्हाला गाई चिमणी? तिथे देवांचे कपडे टाकले सुकत नाही, ती बघा उडून गेली. त्यासाठी त्या चिमणी तिकडे बसलेली. त्या चिमणी उडून गेली. 2-3 चिमण्या होत्या. त्या चिमण्यांचा चुचू 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 आवाज येत होता चिमण्यांचा. देवाचे कपडे तिथे सुकत टाकले आहेत ना, तिथे बसलेले होत्या त्या चिमण्या. रोज येऊन बसतात चिमण्या, रोज चिमण्यांचा चिवचिव चिव. चिमण्या आता बघायला भेटत पण नाही, आणि चिमण्यांचा आवाज पण येत नाही जास्त कुठे. पण इथे ना थोड्याशा चिमण्या येतात, 2-3 चिमण्या येतात रोज सकाळच्या. इथे बसलेल्या असतात, रोज बसतात आमच्या खिडकीमध्ये. तिथे देवांचे कपडे सुकत टाकते ना मी, तिथे येऊन खिडकीमध्ये बसतात रोज येऊन चिमण्या त्या. तर गाईस बघा छानपैकी आता आपण इथे हात लावून घेऊया. मस्तपैकी मॉलमधनं लोशन आणलं आहे, तो लोशन लावून घेऊया. स्किन आपली भरपूर ड्राय झाली आहे, स्किन खूपच ड्राय झाली आहे. त्याच्यामुळे स्किनसाठी आपण लोशन लावून घेऊया. आणि चला आज जेवणाचं काय बेत बनवायचं आहे. तर जेवण बनवायचं आहे आज. ओली मच्छी नाही, चिकन नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे आज बनवायचं आहे आपल्याला सुक्की मच्छी. तर बोंबील तव्यावरचे, मी चटणीचे सुक्के बोंबील तव्यावरचे तुम्हाला बनवून टाकेल. सुक्के चटणीचे बोंबील तुम्हाला मी बनवून दाखवेल तव्यावरचे. तर त्याच ती भाजी बनणार आहे आपल्याकडे. खूप आवडीने खातात घरामध्ये, सगळेच खातात आवडीने घरामध्ये सुके बोंबलाची चटणी. त्याची सुके बोंबलाची चटणी आपण आज बनवून घेऊया. व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवेल. तर चला आपण आता लोशन लावून घेऊया, बाकीचे कामं पण करून घ्या. व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. बघा आता आपली मस्तपैकी नाश्ता होऊन झालाय, नाश्ता पण झालाय, मस्तपैकी नाश्ता करून झालाय. तर चला आता आपण कामाला सुरुवात करतोय आपल्या. तर बघा भांडी सगळी पुसून घेते. सगळी भांडी घासलेली आहेत, तर सगळी भांडी आता पुसून आपली घेऊन ट्रॉलीमध्ये लावायची आहेत. तर चला हे काम करून घेऊया. त्याच्यानंतर इथे आपण कपडे टाकलेत,
ते कपडे पण घेऊया सुकट टाकून. धुतलेत कपडे मस्तपैकी झाले धुवून पण, आणि कपडे पण सुकट टाकून घेऊया. तर सगळं इथला आता किचनवरचा पसारा सगळा आपण आवरून घेऊया. पसारा म्हणजे काय, घासलेली भांडी आहे ती सगळी ठेवली आहेत. तर त्याची सगळी घासलेली भांडी सगळी पुसून आपल्या आपल्या ट्रॉल्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या वस्तू सगळ्या ठेवून देऊया. तर बघा काम आता आपल्याला करायचं आहे. ते काम झाल्याच्या नंतर आपण स्वयंपाकाला तयारी करू, स्वयंपाक पण करून घेऊ, जेवण करू. तर चला तुम्हाला मी व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू ठेवू. बघा आता आपल्याला सुक्या बोंबलाची चटणी बनवते. तर चला मी तुम्हाला दाखवते सुके बोंबील कशी भाजते आणि त्याची चटणी कशी बनवते मी. तर चला तुम्हाला मी दाखवते सुके बोंबल्याची चटणी. बघा इथे मी आता बोंबील मस्तपैकी भाजायला ठेवले. छानपैकी बोंबील भाजून घेते. असे बारीक बारीक पीस केलेले आणि छान मस्त असं मंद आचेवर मंद गॅसवर मस्तपैकी मी भाजून घेते. ते बोंबील थोडेसे असे भाजायचे म्हणजे असं ना त्यांना वैस वास नाही येत बोंबलाला. तर बघा मी आता हे बोंबील मस्त थोडे भाजून घेते. अशा प्रकारे आता हे बोंबील भाजून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा अशा प्रकारे मी सगळे आता बोंबील मस्तपैकी मंद गॅसवर चांगले भाजून घेतले. बघा आपल्याकडे तर चूल नाहीये पण आपण गॅसवर भाजू शकतो मस्तपैकी. तर मी आता मस्तपैकी बघा गॅसवर चांगले भाजले छानपैकी तव्यामध्ये. तर चला ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकू आणि 10-15 मिनिटं हे आपण थोडेसे नरम होण्यासाठी भिजत ठेवू पाण्यामध्ये. तर चला इथे बघा मी आता कांदे पण घेतले, कांदा घेतलाय. तर चला आपण हे सगळ्या गोष्टी आता तयार करून घेऊ. तर बघा इथे मस्तपैकी मी 2 कांदे कापून घेतलेत, 1 मोठा टोमॅटो घेतलाय, 3-4 पाकळ्या लसणाची घेतलेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, हळद, तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि हे घेतलंय मस्तपैकी कोकम आंबटसर थोडंसं. मिरच्या कशासाठी घेतले, लसूण कशासाठी घेतले माहितीये का तुम्हाला? त्यातला थोडासा वैसवास निघून जाण्यासाठी मी मिरची आणि लसूण घेतली. मिरची टाकली ना तर त्याचा वैसवास आहे ना मरून जातो, त्याच्यासाठी मिरची आणि लसूण घेतली. तर चला इथे आता आपण ठेवले तवा, मस्तपैकी तेल टाकू आणि फोडणी मारून ठेवू. तर गाईस बघा आता इथे आपण मस्तपैकी भिड्याचा तवा आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलाय आणि आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. तर बघा आपण इथे आता कांदा आणि कढीपत्ता टाकून घेतलाय मस्तपैकी. तर आता चांगला परतून घेऊया, थोडासा गुलाबी होसपर्यंत चांगला हलवून घेऊया मस्तपैकी. आपण कांदा गुलाबी करून घेऊया मस्तपैकी, चांगला परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण मग टोमॅटो टाकूया. आधी कांदा आपला गुलाबी चांगला होऊन द्यायचा, आपण कच्चा नाही ठेवायचा कांदा. तर गाईस बघा आता आपला कांदा मस्त गुलाबी झाले आणि त्याच्यात आपण टाकूया मस्तपैकी टोमॅटो. 1 मोठा टोमॅटो कापलेला आहे तो टोमॅटो टाकून घेऊया आणि चांगला मस्त परतून घेऊया. टोमॅटो पण चांगला ना असा मऊ व्हायला पाहिजे. टोमॅटो पण चांगला असा मऊ व्हायला पाहिजे. आता त्याच्यात आपण ठेचून ही चांगली मिरची पण टाकू आणि लसूण टाकून घेऊया त्याच्यात. चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. आता मस्त कांदा आपला छानपैकी गुलाबी पण झालाय आणि त्याच्यामध्ये आपण तिखट मसाला टाकून घेऊया. दोन चमचे तिखट टाकलंय, अर्धा चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा जिरा पूड टाकली आहे आणि अर्धा चमचा धना पूड टाकली आहे. चांगला मस्तपैकी आपण हे परतून घेऊया छानपैकी. व्हिडिओ आपला कंटिन्यू. तर बघा इथे आपण हे भाजलेले बोंबील मस्तपैकी पाण्यामध्ये ठेवले. झाले 10 मिनिटं तर झाले भिजून. आता 2-3 वेळा आपण हे पाण्याने चांगले मस्तपैकी स्वच्छ धुवून घेऊया. बघा छानपैकी आता बोंबील मस्त आपण पाण्याने चांगली धुवून घेतले आणि आता हे आपण टाकूया कढईमध्ये टाकूया
चला चांगले असे परतून घेऊया आपण. तर बघा आता आपण हे कोकम पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया मस्तपैकी. छानपैकी असे कोकम टाकले आणि ते आता पण परतून घेऊया. आणि थोडासा आता आपण हलका हाताचं पाणी शिंपडूया आणि झाकण मारून ठेवूया. तर चला 10 मिनिटात आपले मस्तपैकी तव्यावरचे सुक्या चटणीचे बोंबील मस्तपैकी तयार झालेत बघा. छानपैकी बघा असं झाकण मारून ठेवलंय. 10 मिनिटं आपण झाकण मारून ठेवून देऊया. मग त्याला मस्त अशी वाफ येऊन शिजेल तो आतल्या आत. आणि वाफेवर शिजले छान वाटतं, खायला पण खूप छान लागतात. फक्त थोडंसं असं पाणी शिंपडायचं म्हणजे खाली लागायला नाही पाहिजे आणि वरनं असं झाकण मारायचं. तर चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू. मस्तपैकी आपली बघा सुक्या बोंबल्याची चटणी छानपैकी अशी तयार झाली. आता त्याच्यावर मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकू आपण. छान झाली का नाही सुक्या बोंबल्याची चटणी तव्यावरची, मस्त आहे ना. तर गाईज बघा आता मस्तपैकी बोंबल्याची चटणी झाली आहे. गाईज बघा मस्तपैकी आपली बोंबल्याची चटणी झाली आहे, सुक्या बोंबल्याची चटणी. तर बघा मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी झाली आणि कशी नाही. तर बघा मस्त आले, खूप छान झाली, अप्रतिम झाली, खूपच छान झाली. आणि असं ना कोकम टाकले त्यामुळे असं आंबटसर असा चरका मारतो आंबटचा. मिरची टाकली तर मिरचीचा मस्त असा तिखट फ्लेवर लागते एकदम मस्तपैकी छानपैकी. काही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा कमेंट पण करा. बेल आयकॉन दाबा, बेल आयकॉन दाबल्याने बेल आयकॉन पण दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय.